शेवगाव तालुका पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी शेवगावमध्ये गावठी कट्ट्यासह एका जणाला अटक केली आहे। याबाबत समजलेली माहिती अशी की गुलजार अल्लाउद्दीन शेख राहणार नवीन तहसील कार्यालय शेवगाव हा त्याच्याकडील गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने 26 तारखेला रात्री 11:15 एसटी बस स्टँडवर आपल्या दुचाकीवरून आला असल्याची माहिती पोलीस नाईक शकील लतीफ सय्यद यांना समजली। त्यावरून पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब चव्हाण, हेड कॉन्स्टेबल बोरुडे, पोलीस नाईक अकोलकर, पोलीस नाईक चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल लोणारे यांच्या पथकानं पंचासमक्ष छापा टाकला असता गुलजार अल्लाउद्दीन शेख याची अंगझडती घेतली असता कमरेच्या डाव्या बाजूला गावठी कट्टा आढळून आला। त्याच्याकडे आणखी चौकशी केली असता गावठी कट्टा हा कानपूर येथून विकत आणला असून ते दुसऱ्याच विकणार असल्याचं सांगितलं। त्याच्याकडून 23,000 रुपये किमतीचा स्टील बॉडी असलेला गावठी कट्टा, 65 रुपये किमतीचे कारतूस, मॅगझिन आणि 30,000 रुपये किमतीची होंडा ॲक्टिव्हा असा 53,065 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय। या प्रकरणी पोलीस नाईक शकील लतीफ सय्यद यांच्या फिर्यादीवरून आरोपी गुलजार अल्लाउद्दीन शेख राहणार नवीन तहसील कार्यालय शेवगाव याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 61/2015 आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल बोरुडे करतायत। दिनांक 26/10/15 रोजी रात्री 11:15 वाजताच्या सुमारास आम्ही पोलिसला इथे स्टॉप करत असताना शकील सय्यद नावाचे कॉन्स्टेबल येते, त्यांना थोडीशी खबर मिळाली की जो इसम आहे गुलजार अल्लाउद्दीन शेख राहणार तहसील कचेरी कार्यालयासमोर शेवगाव रोडला हा भरपूर दिवसापासून याच्याकडे गावठी रिव्हॉल्वर असल्याची माहिती त्याला समजली। त्याच्यानुसार आम्ही स्वतः आमच्यासोबतचा स्टॉप चव्हाण, त्याच्यानंतर जे इतर इथला जो स्टॉप आहे ते सर्व आम्ही निघालो। इथे लोणारे, बोरुडे सर्व स्टाफ इथून निघालो आम्ही आणि बातमीची खात्री केली तर तो सदरचा जो इसम आहे हा त्याच्या ॲक्टिवा गाडीवर आम्हाला जाताना दिसला, म्हणजे त्याच्या घराकडे जाताना दिसला मला। आम्ही त्याला ताब्यामध्ये घेतलं, विचारपूस केलं, त्याचं नाव पत्ता वगैरे विचारलं, त्याचं नाव त्याने असं सांगितलं मी गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो असं त्याने सांगितलं। परंतु तो पडून जायचा प्रयत्न करायला लागला तेव्हा आम्ही लगेच त्याचा पाठलाग केला आणि त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची झटकी घेतली। त्याच्या कमरेला एक गावठी जे रिव्हॉल्वर म्हणतो आपण ते गावठी रिव्हॉल्वर मिळालं त्याच्याकडे, कमीत कमी 22-23,000 त्याची किंमत असेल। त्याला जागेवर विचारलं कुठून आणलं तर त्याने सांगितलं मी कानपूर इथून आणलेलं आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं। त्याला पोलिसांना आणलं, त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्टप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला। त्याच्याकडून रिव्हॉल्वर सुद्धा ते जप्त केलेलं आहे। त्याने गुन्ह्यात वापरलेली गाडी जे ॲक्टिवा आहे ते सुद्धा आम्ही जप्त केलेली आहे। एकूण 53,065 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्याने तो रिव्हॉल्वर कशासाठी आणला, कोणाला विक्रीसाठी आणला, त्याचा तो आणण्यामागे काय उद्देश होता या संदर्भामध्ये आज रोजी आम्ही त्याला माननीय न्यायालयासमोर हजर करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतोय। पुढे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। न्यूज रिपोर्टर संदीप देहड्राय, एसएन मीडिया, शेवगाव।